नमस्ते, मी मोनाली तुम्हा सर्वांचे इन्फिनिटी पोलीस भरती या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर स्वागत करते। तर या ठिकाणी पोलीस शिपाई बॅट्समॅन या पदासाठी नक्की तुमची प्रोसेस कशी असते एक्झामची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। लेखी चाचणी कशी होते आणि मग नंतर तुमचं सिलेक्शन किंवा कोण पुढे जाऊन पात्र ठरतो याबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहे। तर पोलीस शिपाई बॅट्समॅन साठी वेगळा काही नवीन क्रायटेरिया या ठिकाणी नाहीये, काय असेल ते आपण यामध्ये बघूया। तर इथे पहिला म्हणजेच की सगळ्यांना इव्हन कोणत्याही पोलीस भरतीचे जे काही बॅट्समॅन असेल, SRPFच्या एक्झाम असतील, पोलीस शिपाई चालक असेल, पोलीस शिपाई असेल, या सगळ्या पदांसाठी सुरुवात होताना पहिले ग्राउंडच घेतलं जातं। तर ग्राउंड आहे ते क्वालिफाईंग आहे। या ठिकाणी 50% गुण मिळवलेला विद्यार्थी उमेदवार जो आहे तो पुढे संबंधित प्रवर्गातील जाहिरातीतील रिक्त पदांच्या 1/10 या प्रमाणात जागांनुसार पुढे 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतो। त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजेच काय, तर लेखी परीक्षा जी आहे ती 40% गुणांची असते। म्हणजेच असतात तर 100 प्रश्न, त्याच्यामध्ये 100 गुण, पण ज्या विद्यार्थ्याला 40% गुण या ठिकाणी मिळतात तो विद्यार्थी पुढे जाऊन पात्र ठरतो। मग जे काही पुढे फिजिकल टेस्ट असेल वगैरे जे काही असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, ते सगळं नंतरची गोष्ट येते, पण त्या विद्यार्थ्याला ऍटलीस्ट त्या ठिकाणी 40% गुण तरी पाहिजेत। त्यानंतर मेरिट लिस्ट वगैरे बघितली जाते, पण 40% गुण तर पहिली गोष्ट पाहिजे। त्यानंतर लेखी परीक्षेमध्ये 40% जे विद्यार्थ्याला गुण मिळाले नाहीत तो उमेदवार अपात्र ठरतो। तिसरा पॉइंट म्हणजे लेखी चाचणी कशी होते, तर वेगळं काही नाहीये, पोलीस शिपाई पदाची जशी होते तशीच यांची सुद्धा होते। मग यांना त्याच्यामध्ये 4 तुम्हाला विषय बघायला मिळतात। अंकगणित आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे आणि व्याकरण आहे मराठी। त्यामध्ये 25 प्रश्न एका विषयाला, असे टोटल 4 विषय आणि 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी असतात। मग 100 प्रश्न तर 100 गुण पण या ठिकाणी असतात। वेळ जो आहे तो 90 मिनिटांचा। पेपरचे प्रश्न जे आहेत ते मराठी भाषेमध्ये असतात, सो काही अवघड नाहीये, मराठी भाषेत असतात, फक्त अभ्यास तुमचा चांगला पाहिजे, ठीक आहे। मग यामध्ये तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी जर असेल तर त्याचं चांगली प्रॅक्टिस पाहिजे, गणित पाहिजे, कारण 25 मध्ये 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात तुम्हाला वेळेमध्ये, आणि जे काही तुमचं चांगलं पाहिजे, चालू घडामोडी तुमच्या चांगल्या पाहिजेत, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने मराठीमध्ये हे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात, मराठी भाषेत, मराठी लँग्वेजमध्ये, मराठी माध्यमामध्ये असतात। तर क्वेश्चन जे आहेत ते MCQ पद्धतीचे, म्हणजे बहुपर्यायी 4 ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी असतात, सेम तोच पॅटर्न आहे। त्यानंतर पुढे जे आहे मेन पॉइंट म्हणजेच काय, की संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येते। मग तुम्ही बॅट्समॅन साठी फॉर्म भरताय तर तुम्ही प्रत्येक जिल्ह्यानुसार काही बॅट्समॅन साठीच्या जागा असतील सपोज, तर तुम्ही एका जिल्ह्यासाठीच प्रायोरिटी दिली पाहिजे, कारण दुसऱ्या जिल्ह्यासाठी जर तुम्ही फॉर्म भरला तर त्या ठिकाणी तुम्हाला जाता येणार नाही, कारण त्या पदासाठी एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर ज्या ठिकाणी जागा असतील त्या ठिकाणी फॉर्म एक्झाम जी आहे ती घेतली जाते, ठीक आहे। किंवा पोलीस शिपाई या पदासाठी जरी असेल तरी, ठीक आहे। त्यानंतर लेखी परीक्षेचं स्वरूप मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलंच आहे। तर ही गोष्ट जी आहे, अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन करण्याच्या वेळी या बाबीला लक्षात ठेवायचं आणि मग फॉर्म भरायचे आहेत, बस इतकंच महत्वाचं आहे। त्यानंतर जो काही 6th पॉइंट आहे, 6वा पॉइंट आहे, त्यामध्ये काय, तर शारीरिक चाचणीमध्ये जे काही मार्क्स तुम्हाला मिळतात आणि लेखी चाचणीमध्ये जे काही मार्क्स मिळाले, या दोघांची एकत्रित टक्केवारी जी आहे, एकत्रित मार्क्स जे आहेत त्यानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येते। आणि गुणवत्ता यादीमध्ये त्यानंतर जाहिरातीमध्ये दर्शवलेले जे काही रिक्त पदे आहेत, म्हणजे जे काही रिकाम्या जागा असतील, म्हणजे जेवढी पदं रिक्त आहेत त्याच्या अंतिम निवड यादी तुमची तयार केली जाते। त्यानुसार तुमची प्रतीक्षा यादी पण असते, त्या पद्धतीने ती जाहीर करण्यात येते आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन झालं की नाही हे तुम्ही चेक करता। तशी ही शेवटपर्यंतची प्रोसेस असते। पुढे जाऊन तुम्हाला या स्टेप्स ज्या आहेत त्या एज इट इज फॉलो कराव्या लागणार आहेत। सो ग्राउंडचे इव्हेंट कसे असतात वगैरे वगैरे यासाठी मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, सो तोही तुम्ही या आपल्या इन्फिनिटी पोलीस भरतीच्या चॅनलवर बघू शकता, की पोलीस भरती शिपाई असेल, बॅट्समन असेल, SRPFचे असतील जागा किंवा कारागृह पोलीस भरतीच्या जागा असतील, यानुसार तुम्हाला कशा पद्धतीने तुमचं ग्राउंड घेतलं जातं, कारण ग्राउंड सुरुवातीला या ठिकाणी आहे, ठीक आहे। हे तुम्हाला समजलं असेल नक्कीच। आपल्याकडे बॅच सुरू आहेत, मिशन वर्दी नावाची एक ऑफलाईन प्रॉपर बॅच आहे या ठिकाणी, ज्याच्यामध्ये मराठी GK, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आहे, ठीक आहे। त्यानंतर लेखी आणि मैदानीची एकत्रित तयारी जी आहे ती या बॅच मध्ये करून घेतली जाते। आणि ही जी बॅच आहे ती तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, याच्यामध्ये ग्राउंडची तयारी करून घेतली जात नाही, फक्त लेखीची तयारी होते। तर बेसिक पासून इथं शिकवलं जाईल, इथं सुद्धा शिकवलं जाईल। इथं टेस्ट सिरीज आहेत, इकडे पण तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, रेकॉर्डेड, मग PDF स्वरूपात नोट्स तुम्हाला मिळतात आणि इथं रेकॉर्डेड लेक्चर बघता येतात तुम्हाला, ठीक आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शन टीम आहे।
आता इथे सुद्धा बघा, तुम्हाला बेसिक पासून सगळं शिकवलं जातं. टेस्ट सिरीज मिळतात, पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळतात आणि सर्वोत्तम महाराष्ट्रातील टीम म्हणजे एकच शिक्षक तुम्हाला इथं बघायला मिळतील. ठीक आहे, तर पुणे आणि नाशिक या दोन्ही शहरांमध्ये आपल्याकडे काय ही बॅच जी आहे ती सुरू होत आहेत. सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या बॅचेस आणि पहिल्या सेशन पासून जो काही सब्जेक्ट असेल त्याच्या पहिल्या सेशन पासून सुरुवात करा. तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेत, इथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. हा टेलिग्राम चॅनल आहे, हा आपला इन्फिनिटी पोलीस भरतीचा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे. याच्यावरती लाईव्ह फ्री सेशन्स पण होतात. सो हे सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. याचा पण खूप सारा चांगला फायदा होतो. याच्यावरती प्रत्येक बघा झालेल्या पेपरचं अनालिसिस आपण याच्यावरती केलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल इन डिटेल. आणि हे जे आहे ते युट्यूब चॅनल आहे, सॉरी टेलिग्राम चॅनल आहे. याच्यावरती एक्झामच्या अपडेट्स मिळतील तुम्हाला किंवा जे काही क्विज वगैरे सगळं काही सॉल्व्ह करायला तुम्हाला या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, चला तर इतकंच या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.